तुम्हाला निवडणूक लढवायची, तुम्हाला तिकीट का द्यावं, तुम्हाला उमेदवारी का द्या? झाशीची राणी लक्ष्मीबाई, परत सावित्रीबाई फुले यांनी देखील बरेच योगदान देऊन या समाजासाठी काम केलेलं आहे. तर मला देखील समाजातील महिलांसाठी, युवकांसाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे. 4 वर्ष झाले गेल्या तळेगाव शहरात प्रशासक आहे. बरोबर. तळेगाव शहराच्या नियोजनाचा अक्षरशः बोजा बारा उडालेला आहे. बट्टा बोळ झाला. एका महिलेने एका महिलेला सपोर्ट केला तरच एक महिला पुढे जाऊ शकते. महिला ही फक्त चूल आणि मूल या 2 गोष्टींमध्येच अडकून राहता. तिने या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही गावात या, एकही रस्ता चांगला नाही. व्यापारी, माझ्या प्रभागात सर्व व्यापारी वर्ग राहतो. दुकानात बसला तर धूळ पुसायचं का गिराईक द्यायचं? आज प्रत्येक महिलेच्या हातात एक पुस्तक आणि एक लॅपटॉप असेल तर देशाची प्रगती होऊ शकते. यासाठी निश्चितच आम्ही त्यासाठी प्रबळ आहोत आणि भारतीय जनता पक्षाने आमच्या उमेदवारीचा विचार केला तर 100% विजय होण्याचा विश्वास आमच्या दोघांमध्ये आहे, आमच्या परिवारामध्ये आहे. माझ्याबरोबर जे सर्व सहकारी जे काम करतात त्यांनाही आहे. त्या सर्व सहकाऱ्यांबद्दल आहे. संघाची शिकवण आहे. भारतीय जनता पक्षाचा वासा आहे, राष्ट्रप्रथम, नंतर पार्टी आणि शेवट स्वतः. हाच वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे. प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे. तुम्ही पाहतात आपला आवाज. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या. त्यात येत्या 2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगरपालिकासाठी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला निकाल आहे. या नगरपरिषदाच्या निवडणुकीमध्ये मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आपला आवाजच्या माझा प्रभाग आणि माझं विजन या उपक्रमात याच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील इच्छुक प्रभाग 11 मधील शीतल मयूर पिंगळे या आपलं व्हिजन मांडण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. शीतलताई, तुमचं स्वागत आहे. आणि तसंच त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर मयूर पिंगळे हेही आपल्या स्टुडिओत आले. त्यांचंही स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न शीतलताई तुम्हाला आहे की तुम्ही इच्छुक आहात, तुम्हाला ही निवडणूक लढवायची, तुम्हाला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचं नगरसेवक व्हायचं आहे. परंतु माझ्यासारख्या मतदारांचा, सर्वसामान्यांचा असा प्रश्न आहे की तुम्हाला निवडणूक लढवायची, तुम्हाला तिकीट का द्यावं, तुम्हाला उमेदवारी का द्यावी, काय सांगाल? नमस्कार, मी शीतल मयूर ज्ञानेश्वर पिंगळे. नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून मी अर्ज दाखल केलेला आहे. तर माझ्या तळेगाव शहराचा विकास होत असताना माझ्या प्रभागाचा नियोजित विकास व्हावा यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे आणि यासाठी मी निवडणुकीत अर्ज दाखल केलेला आहे. तुमचं विकासाचं व्हिजन काय आहे? म्हणजे तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहात, तुम्ही उमेदवारी मागितली, पण तुमच्या डोक्यात तुमच्या प्रभाग कसा असावा? आपण जशा काही घोषणा होतात की बाबा आमची मुंबई स्वच्छ मुंबई किंवा आमचं पिंपरी चिंचवड स्वच्छ पिंपरी चिंचवड, तशी तुमच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेसंदर्भात पण अशी काही घोषणा असेल, परंतु किमान तुमचा प्रभाग कसा असावा याचं तुमच्या डोळ्यासमोर काही व्हिजन, चित्र आहे का? आणि ते तुम्ही आम्हाला सांगाल का? हा सर, विजन चित्र तर संपूर्ण क्लिअरच आहे. प्रभागाचा विकास होत असताना अन्न, वस्त्र, निवारा ह्या सामान्यांच्या मूलभूत गरजा असतातच, पण त्याचप्रमाणे वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता या देखील आपल्या सर्वांच्या महत्त्वाच्या गरजा आहेत आणि त्यासाठी प्रामुख्याने मला काम करायचं आहे. तसेच यामध्ये काम करत असताना महिला सबलीकरण असू दे, युवा सबलीकरण असू दे, यासाठी देखील मला काम करायचं आहे आणि ही माझी मनापासून इच्छा आहे. आज महिला ह्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. जसे की आपल्याला माहिती आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, परत सावित्रीबाई फुले यांनी देखील आपल्या बरेच योगदान देऊन या समाजासाठी काम केलेलं आहे. तर मला देखील समाजातील महिलांसाठी, युवकांसाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे आणि मनापासून तसा माझा मानस आहे. तर आपण जनतेने मला यासाठी संधी द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करते. तुमच्या प्रभागात समस्या काय आहेत हे जरा मला सांगाल का? म्हणजे ज्याच्यावर तुम्ही काम करणार आहात. आमच्या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं तर आधीचे जे नगरसेविका होऊन गेल्या, श्रीमती मंगलाताई जाधव,
तर यांनी बऱ्याच नगरसेविका असताना त्यांनी बऱ्याच प्रमाणात या प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे. तरी यापुढे जाऊन माझ्या दृष्टिकोनातून माझा प्रभाग हा कसा असला पाहिजे त्याप्रमाणे मला त्या ठिकाणी काम करायचं आहे. मग तिथे सार्वजनिक शौचालय असू दे, आमच्या इथे वाचनालय आहे, तर त्यामध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त जण तिथं जाऊन त्याचा फायदा घेतील, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कसे राबवता येतील, सार्वजनिक शौचालयांची मांडणी त्या ठिकाणी कशी येईल की अगदी सामान्यातली सामान्य महिला, माझ्या प्रभागामध्ये एक शासकीय कार्यालय आहे, तर तिथे येत असताना महिला बऱ्याच प्रमाणामध्ये तिथं येतात, महिला येतात, जेंट्स येतात, तर त्यांना प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर स्वच्छतागृहांची मागणी ही तिथं केली जाते. तर त्या ठिकाणी स्वच्छतागृह कसे उपलब्ध होतील, वीज मुबलक प्रमाणात प्रत्येक घरामध्ये कशी पोहोचेल, पाणी पुरवठा, स्वच्छ सुंदर पाणी पुरवठा प्रत्येक त्या माझ्या प्रभागाला कशा रीतीने दिला गेला पाहिजे, अशा प्रकारचे मोटिव्ह आहेत. तिथपर्यंत काम करेल मी. तुम्ही इच्छुक आहात, परंतु तुम्हाला लढवायची निवडणूक, परंतु तुम्ही तशी इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे का? तुम्ही त्यांच्याकडं मला उमेदवारी द्या अशी मागणी केली आहे का? तसा अर्ज केला आहे का? हां, पक्षाकडे तर अर्ज केलेला आहेच आपण, आणि मागणी म्हणजे मिळावीच, ही मला काम करण्याची इच्छा आहे आणि मला उमेदवारी मिळावीच अशी तुमची इच्छा आहे. म्हणजे तुम्ही ठाम आहात आणि तुम्ही मागणी सुद्धा केलेली आहे. तर मला पुढचा प्रश्न असा आहे की समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली, पक्षाने दिली, पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवला, जनतेनेही तुमच्यावर विश्वास दाखवला, तुम्ही निवडून आलात, तर एक महिला म्हणून महिलांसाठी काय करणार, काय कामं समजा तुम्हाला वाटतंय की आपल्या प्रभागातल्या ह्या महिलांना ह्या समस्या भेडसावतात, विशेषतः महिलांना, तर महिला म्हणून महिलांसाठी काय कराल निवडून आल्यानंतर? या महिलांच्या बाबतीत बोलायला गेलं तर आज एका महिलेने एका महिलेला सपोर्ट केला तरच एक महिला पुढे जाऊ शकते. महिला ही फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टींमध्येच अडकून राहता तिने या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. आज प्रत्येक महिलेच्या हातात एक पुस्तक आणि एक लॅपटॉप असेल तर देशाची प्रगती होऊ शकते. आणि महिला या गोष्टीमध्ये बोलताना मला असं वाटतं की महिला सक्षमीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. एक महिला सक्षम कधी होते तर जेव्हा महिलेला आपलं मत मांडण्याची जेव्हा मुभा असते आणि आपल्या कुटुंबाचा विचार करता महिला ही बाहेर पडत नाही सहसा, ती आपल्या कुटुंबातच मर्यादित असते. पण कुटुंबात देखील तिच्या मताला किती किंमत आहे, ती आपलं मत किती प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडू शकते यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर महिला सक्षमीकरणामध्ये प्रत्येक महिलेनं आपलं मत प्रभावीपणे मांडता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये परत तिच्यामध्ये समाजाचं नेतृत्व करण्याचे गुण असले पाहिजेत. मला वाटतं की महिलांनी समाजाचे नेतृत्व करण्याचे गुण तिच्यामध्ये असले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून तिनं पुढे गेलं पाहिजे. फक्त चूल आणि मूल इथपर्यंत तिने मर्यादित राहू नये. तसेच महिलांसाठी विविध शासकीय योजना देखील आहेत. तर केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या विविध शासकीय योजना आहेत, त्या महिलांपर्यंत कशा पोचवायच्या याचा अभ्यास माझा आहे. मी त्या महिलांपर्यंत पोचवील. ज्या महिला घरकाम करतात, धुण्या भांड्याची कामं करतात, तर त्यांच्यासाठी देखील विविध योजना असतात, त्या योजना देखील त्यांच्यापर्यंत पुरवण्याचा माझा मानस आहे. तुमची अतिशय चांगली कल्पना आहे की चूल आणि मूल याच्यापुरतं महिलांनी मर्यादित न राहता समाजसेवेसाठी बाहेर पडावं आणि महिलांसाठीच नाही तर एकूणच सगळ्या समाजासाठी काम करावं. तर तुम्ही आता सांगितलं की महिलांसाठी काय करणार. आमची तर खूप इच्छा आहे की तुम्ही तुमची तळमळ आणि तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहता निश्चितच मतदार तुमच्यावर विश्वास दाखवतील, तुम्ही निवडून याल. पण निवडून आल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की महिलांसाठी काम करणार, परंतु महिलांच्या जोडीनं, महिला आहे म्हणून महिलांसाठी कराल प्राधान्यानं, परंतु त्याशिवाय तुम्हाला पुरुष मतदारांनी सुद्धा मतं दिलेली आहेत, तुमच्या प्रभागाने मतं दिलेली आहे. तर तुम्ही तुमच्या प्रभागासाठी प्राधान्यानं कुठलं काम कराल किंवा कुठलं काम तुम्ही सुरू कराल, प्राधान्य द्याल? महिला आहे म्हणून महिलांचाच विचार करते अशी गोष्ट नाही आहे सर. तर याच्यामध्ये असं होईल की युवकांसाठी देखील आज प्रभागामध्येच नाही तर समाजामध्ये पण भरपूर आहे. तर त्याच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, विविध क्षेत्रातून युवकांना मार्गदर्शन करणं, त्याच्यासाठी व्याख्यानं भरवणं किंवा काय अशा प्रकारच्या जर काही योजना तिथं मला राबवता येतील तर नक्कीच युवकांनी त्याचा फायदा घ्यावा, तिथपर्यंत पोहोचावं आणि आपली वाटचाल पुढे चालू करावी. म्हणजे महिलांच्या जोडीनं अगदी तुमचं युवकांवर सुद्धा, म्हणजे युवकांना सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवण्यावर सुद्धा तुमचं प्राधान्य असणार आहे. या जोडीनं मला तुम्हाला आणखी असं विचारायचं, तुमचा प्रभाग झाला, तुमच्या महिलांचं झालं, प्रभागातल्या
प्रभागासाठी काम करणार हे झालं, पण तुम्ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगरसेविका असणार आहात. तर एकूण ओव्हरऑल संपूर्ण शहराचा विचार करता एकूण ओव्हरऑल शहराच्या योगदानात सभागृहात हे काम झालं पाहिजे शहराचं, तर कुठलं काम शहराच्या दृष्टीनं तुमच्या डोक्यात आहे किंवा हे व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रभागाचा आणि सातत्याने संपूर्ण तळेगाव दाभाडे नगराचा विकास होत असताना आपल्या हिंदुस्थानचे लाडके प्रधानमंत्री श्री नरेंद्र श्री मोदी, देवेंद्रजी फडणवीस असतील, आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमचे मार्गदर्शक आणि माझ्या कुटुंबाचे आधारस्तंभ माननीय श्री संजय बाळाभाऊ भेगडे असतील, तसेच गणेशजी भेगडे जे तळेगावचे प्रभारी आहेत ते असतील. तर या सर्व पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून कीच मी यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी योगदान देईल. माझं म्हणजे प्रभागाच्या जोडीनं तुम्ही शहरासाठी काम करू. मयूरजी, मी तुमच्याकडे येतोय. तुमचं घराणं, तुम्ही अगदी जुने आणि खूप एकनिष्ठ आहे. RSS साठी सुद्धा तुम्ही सुरुवातीपासून काम केलं आहे. मला फक्त एक सांगाल का की तुमच्याच कुटुंबात उमेदवारी तुम्हाला का हवी आहे किंवा पक्षानं ती द्यावी का द्यावी असं मी तुम्हाला विचारेन, काय सांगाल? सर्वप्रथम आज आपला आवाज न्यूज चॅनलनी आमची या ठिकाणी मुलाखत आपण घेण्यासाठी आलेले आहात. सर्वप्रथम आमच्या दोघांच्या वतीने आपलं पहिलं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आगाऊ घातलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 याकरता तुम्ही सांगितलं की तुमच्या घराला का उमेदवारी मिळावी. तर तळेगाव दाभाडे शहर या शहराला अनेक महापुरुषांचा वसा लाभलेला आहे. ऐतिहासिक शहर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक, दाभाडे परिवाराचा तळेगाव शहरासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये अमूल्य असं योगदान आहे. त्याच्यामध्ये महिला सरसेनापती, हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या पराक्रमाचा वसा आणि वारसा ज्या तळेगाव शहराला लाभलेला आहे. अशा तळेगाव शहराच्या संपूर्ण विकास होत असताना या आमचा जो प्रभाग क्रमांक 11 आहे, संपूर्ण गाव त्या प्रभागात जुनं गाव आमचं आहे, त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आमच्या कुटुंबातील माझी पत्नी शीतल मयूर पिंगळे हिला उमेदवारी मिळावी, भारतीय जनता पक्षाने तिला उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे. आणि का उमेदवारी द्यावी तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला बोलायचं झालं तर आमचा जो परिवार आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातनं येतो. पिंगळे कुटुंब आमचं आहे. माझे वडील कैलासवासी नंदकुमार उर्फ ज्ञानेश्वर दिगंबर पिंगळे. आमचा पारंपरिक व्यवसाय हा निवडणूक मटेरियल सप्लाय करणं हा व्यवसाय होता. तर त्याच्या माध्यमातून आमचा अनेक पक्षातील लोकांशी संपर्क येत होता. आणि माझी स्वतःची पार्श्वभूमी, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक आहे. संघाच्या माध्यमातून मला दिलेली शिकवण आहे की शेवटच्या समाजाच्या घटकाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करायचं, समाजासाठी काम करायचं, कुठलंही निस्वार्थीपणे काम करायचं. माझ्यासमोर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी असतील, लोकप्रिय मुख्यमंत्री असेल देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल, आमचे मार्गदर्शक जसं माझ्या पत्नी सांगितली बाळाभाऊ भेगडे असतील, ज्यांनी 10 वर्ष या मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि आमचे मार्गदर्शक त्यांचं देखील आमच्या समोर मार्गदर्शन आम्हाला आहे, त्यांचा आदर्श आमच्या समोर आहे. तर आमच्या कुटुंबाला का द्यावी तर 1900 आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी अशी 1991 आणि 1996 सालच्या नगर परिषदेच्या उमेदवारीसाठी आम्ही प्रबळ दावेदार होतो. पक्षाचं निष्ठापूर्वक आम्ही काम केलेलं आहे. त्यामध्ये 1996च्या इलेक्शनचा जर आपण प्रत्यक्ष दाखला घेतला तर आमच्या कुटुंबाचं योगदान पक्षासाठी आहे. अनेक नगरसेवक आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नावं जर घ्यायची असेल तर कैलासवासी हिम्मतबाई राठोड असतील, आत्ता हयात असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक असेल माननीय श्री बाळासाहेब जांभूळकर असतील, नंतर वैशालीताई वसंतराव भेगडे पाटील असतील, यशवंतराव दाभाडे पाटील असतील, आत्ता शुभांगीताई शिरसाट असतील किंवा आत्ताच्या नगरसेविका मंगलाताई जाधव आहेत. या सर्वांसाठी भारतीय जनता पक्षातनं त्यांना निवडून देण्यासाठी आमच्या परिवाराने त्याग दिलेला आहे, समर्पण केलेलं आहे. आणि नुसतं समर्पण ते आर्थिक आणि शारीरिक दोन्ही समर्पण आम्ही केलेलं आहे. 1991च्या इलेक्शनला माझ्या वडिलांनी भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना की सांगताना आम्हाला तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथं निवडून आला, पण त्याचा
राग डोक्यामध्ये ठेवून माझ्या वडिलांवर प्रत्यक्ष प्राणघातक हल्ला झालेला आहे. ती आमच्या परिवारासाठी एक घटना अशी होती की राजकारणात कशासाठी यायचं, परंतु संघाची शिकवण आहे, भारतीय जनता पक्षाचा वसा आहे, राष्ट्र प्रथम नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः. हाच वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे. पक्षासाठी समर्पण आहे, पक्षासाठी योगदान दिलेलं आहे, संघाची पार्श्वभूमी आहे आणि प्रभागामधील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क आहे. प्रभागामध्ये होत असलेल्या विविध उपक्रम असतील, सामाजिक कार्य असतील, धार्मिक उपक्रम असतील, यामध्ये आमच्या कुटुंबाचा सक्रिय सहभाग आहे. माझ्या पत्नीचा असतो, माझ्या भावाचा असतो, आमच्या कुटुंबाचा देखील सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत संपर्क आहे. वडिलांचा संपर्क होता, वडिलांचा वारसा होता, पण प्रत्यक्ष वडिलांचा वारसा आहे म्हणून उमेदवारी मिळावी असा मुळीच आमचा मागणी नाहीये. माझी पत्नी स्वतः उच्च शिक्षित आहे, समाजासाठी काम करण्याच्या गोष्टी तिने मला सांगितलं की नगरपालिकेत निवडून आलं तर काय केलं पाहिजे ते विजन तिने सांगितलेलं आहे. आमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये आमचा संपर्क आहे, त्या संपर्कासाठी असणाऱ्या जे काही गोष्टी लागतात त्या सर्व आहेत. भविष्यात काय करायचं याची देखील आमच्याकडे रोडमॅप तयार आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने माझ्या पत्नीला उमेदवारी द्यावी यासाठी निश्चितच आम्ही त्यासाठी प्रबळ आहोत आणि भारतीय जनता पक्षाने आमच्या उमेदवारीचा विचार केला तर 100% विजय होण्याचा विश्वास आमच्या दोघांमध्ये आहे, आमच्या परिवारामध्ये आहे. माझ्याबरोबर जे सर्व कार्यकर्ते काम करतात त्यांनाही आहे, त्या सर्व सहकाऱ्यांबद्दल आहे. आमच्याकडं निवडून येण्यासाठीचं पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन आज देखील उपलब्ध आहे. पक्ष आदेशाची आम्ही वाट पाहतात. पक्षाने सांगावं तुम्ही उमेदवारी लढवा, निश्चितच पक्षाचा तिथं आम्ही झेंडा लावू हा आमचा आत्मविश्वास आता आहे. म्हणजे तुमची पूर्ण तयारी आहे, तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही निवडून याल एवढा दुर्दम्य आत्मविश्वासही तुम्हाला आहे. तर याच्यातून मला फक्त आणखी एक पुढचा प्रश्न असा विचारावा वाटतोय की हा जो काही तुम्ही जो लढू इच्छित आहे प्रभाग क्रमांक 11 हा ओपन आहे, म्हणजे इथल्या दोन्ही जागा ओपन आहेत महिला आणि पुरुष, आणि तुम्ही ओबीसी असूनही इथून लढण्याचं धाडस कसं काय केलं? तुम्ही प्रश्न विचारलाय, योग्य प्रश्न विचारला. पहिल्या सर्वात महत्त्वाचा प्रभाग आरक्षित आहे. सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष यासाठी सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला यासाठी हा प्रभाग आरक्षित आहे. सर्वात ह्याच्यात पहिली व्याख्या सर्वसाधारणची व्याख्या काय, तर या भारत देशामध्ये जो कोणी नागरिक राहतो तो म्हणजे तो सर्वसाधारण. मग याच्यात त्याची कुठली जात येत नाही, तो कुठल्या धर्माचा येत नाही, तो कुठल्या पंथाचा येत नाही. सर्वसाधारण म्हणजे त्या जागेवर कुणालाही उभं राहून त्या ठिकाणी निवडून यायचा अधिकार आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही इथं का निवडून येताय, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे, संघाचा परिवार आहे. आजपर्यंत जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन काम केलेलं आहे. जात विचारणं आम्हाला संघात कधी शिकवलं जात नाही. त्यामुळं पण राजकारण आलं तर परत म्हणतात ओबीसीसाठी वॉर्ड आहे, मग तू ओपन ओबीसी तू आहे, ओपनचा वॉर्ड आहे, ओपन मधनं का तुम्ही इलेक्शन लढवताय. तर जो प्रभाग आहे त्याचा भौगोलिक अभ्यास जर केला तर प्रभाग रचना जर केली, प्रभाग रचना करणार कोण आहे की त्या पक्षश्रेष्ठींनी नाही आरक्षण टाकलेलं, आरक्षण हे टाकलंय ते शासनाने टाकलेलं आहे. आरक्षण चिठ्ठीमध्ये आलेलं आहे, आरक्षण आम्ही आणलेलं नाही. जो काय आरक्षित आहे त्याच्यावर सर्वसाधारण जागा आली, त्यात आम्ही इच्छुक आहोत. आमच्या प्रभागामध्ये 65% समाज हा ओबीसी आहे, इतर मागास प्रवर्गातला समाज आहे, ज्यामध्ये सर्व समाजाचं प्रतिनिधित्व आमच्या प्रभागामध्ये केलं जातं. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल तर सर्व जाती धर्माचे लोक राहतात. त्याच्यामध्ये मराठा आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम आहे, त्याच्यामध्ये ख्रिश्चन आहे, त्याच्यामध्ये तेली आहे, न्हावी आहे, सुतार आहे, 12 बरुतेदार 18 पगड जातीचा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 11 आहे. मग असं असताना हक्काचं जे ओबीसीचं मतदान असतं ते पडलं पाहिजे ओबीसीला असं मागणी होती बाहेर. आमचं तसं काय नाही, सर्वसाधारण जागा आहे, सर्व समाज आमचा आहे. संघाची शिकवण आहे आम्हाला की गैर कोण नाही, आपल्यासाठी सगळे एकच आहे, आपण अवघा हिंदू बंधू आम्हाला शिकवण संघाने दिलेली आहे कायमस्वरूपी. त्यामुळे सर्वसाधारण जागा असली तरी आमचा संपर्क आहे, ओबीसी समाज आहे, प्रत्यक्ष सर्वसाधारण समाज आहे, ओपन समाजाची लोक आमच्या बरोबर आहेत. या सर्वांच्या बाबतीतनं आम्ही जर निवडणूक लढवली तर आम्ही निश्चितच विजयी होऊ. म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाकडे आपल्या माध्यमातून देखील मागणी करतोय की आमच्या उमेदवारीचा नक्की विचार करावा, आम्हाला उमेदवारी द्यावी. परत एकदा सांगतो, उमेदवारी द्या, विजय खेचून आणण्याची जबाबदारी आमची राहील.
मयूर पिंगळेजी, तुम्ही आत्ता सांगितलं तुमचं योगदान आहे, तुम्ही हे काम केलं आहे, दावा केला आहे, असे विविध कामं केल्याचं, तर निश्चितपणे तळेगाव दाभाडेकरांना सांगाल का तुम्ही काय कामं केलीत, नक्की कुठली कामं केलीत आणि काय पाठपुरावा केला, कुठल्या प्रश्नांचा पाठपुरावा केला आणि कुठले प्रश्न मार्गी लागलेत, जरा आम्हाला सांगाल? मी तर तुम्ही मगाशी पण सांगितले की माझे मार्गदर्शक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे जे सर्व निष्ठावान कार्यकर्ते होते, माझे आधारस्तंभ होते, किंवा संघाच्या माध्यमातून अनेक कामं केलेली आहे. उदाहरणार्थ सांगतो की आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी एकतर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पार्श्वभूमी आम्हाला आहे आणि तोच वसा आणि वारसा आज मी पुढे नेतोय किंवा माझा परिवार पुढे नेतोय, माझे सहकारी आज पुढे नेतात. हिंदुराज सर्वप्रथम आमचं योगदान काय तर हिंदुराज तरुण मंडळाची स्थापना करून पहिलं आपलं कुटुंब, हिंदुराज तरुण मंडळ म्हणजे आमचं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबाला आळीत जिथं राहतो ते कुटुंब एकत्र आलं पाहिजे यासाठी माझ्या वडिलांनी हिंदुराज तरुण मंडळाची स्थापना केली. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आमचं उद्दिष्ट आहे. गणपतीच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक देखावे आम्ही सादर करतो. जिवंत देखाव्याची परंपरा मावळ तालुक्यात आमच्या मंडळाने चालू केलेली आहे किंवा इतर अनेक मंडळं आमच्या आहेत, तिथं अनेक उपक्रम चालतात, त्याचा आम्ही सहभाग घेतो. मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक उपक्रम केले जातात, त्याच्यात सक्रिय सहभाग आहे. दुसरा विषय येतो की कला, क्रीडा, व्यापार, सहकार या सर्व क्षेत्रात आमच्या कुटुंबाचा परिपर्श आहे. मी स्वतः पुणे जिल्ह्याचा खो खोचा खेळाडू असल्यामुळे खेळाडूंचा प्रश्न मला माहिती आहे. धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेचा निमंत्रित संचालक आहे, राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचा सचिव आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहकार क्षेत्रामध्ये काम करतोय, विविध लोकांचे प्रश्न मार्गी लावले जातात. धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षकांसाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार असतील, 10वी-12वीच्या मुलांचा निकाल लागल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष सत्कार करणे असेल, करोना काळामध्ये गणपती संकलन करणे असेल, त्याचं योग्य ठिकाणी त्यांचं विसर्जन करण्याचा प्रश्न असेल, आरोग्याच्या संदर्भामध्ये प्रश्न असेल, मी प्रत्यक्ष काम करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतो. जिथं जिथं आवश्यकता लागते तिथं तिथं स्वयंसेवकांनी कार्य करावं जाऊन, असं संघाचं एकूण कार्यपद्धती आहे. 2-3 उदाहरणं देतो. माळींची दुर्घटना झाली होती, तर त्या माळींच्या दुर्घटनेमध्ये संघाने आदेश दिला की आपल्याला तिथं जायला पाहिजे, तिथं समाजावर संकट आलेलं आहे. तर प्रत्यक्ष तिथं जाऊन संघाने जे काम सांगितलं ते काम केलं. मग त्याच्यामध्ये डेड बॉडी जे आहेत, मृतदेह हा असेल, ते प्रत्यक्ष बाहेर काढून दवाखान्यातून आणून त्यांचा अंत्यविधी करण्यापर्यंतचं काम केलं. प्रयाग, चिखली, कोल्हापूरला आपल्याला माहिती आहे महापूर झाला, त्या महापुराला पण संघाने सांगितलं काय समाजासाठी कार्य केलं पाहिजे. तर त्या प्रयाग, चिखलीला जाऊन जे काय संघाने सांगितलं काम, तिथं जे काम होतं, स्वच्छता असेल, तिथला काय ज्या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी केलेल्या आहेत. तळेगाव शहरामध्ये शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात असतो, त्या ठिकाणी पण जो काही सहभाग लागतो त्या ठिकाणी दिलेला आहे. सर्व समाजाच्या सुखद दुःखद प्रसंगामध्ये आमचा परिवार पुढे जात असतो. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज जो समाजामध्ये आहे, भारत हा 70% युवकांचा देश. कुटुंब कधी समाधानी राहतं तर कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला, कुटुंबातील युवक सक्षम झाला. कुटुंबाचा गरजा कधी पूर्ण होणार जेव्हा त्या कुटुंबाला रोजगार असेल तेव्हा तो पूर्ण होणार. तर मला सांगायला अभिमान आहे, मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, ज्या संघटनेमध्ये मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, हिंदुराज तरुण मंडळ आहे, समाजातल्या सगळ्या संघटना आहे, आमच्या पतसंस्था आहे आणि मी जिथं नोकरी करतो ते नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, ज्या शैक्षणिक संस्थेला 119 वर्षाचा वारसा आहे, परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी तिथं प्रत्यक्ष स्थापना केली, ते संस्थापक अध्यक्ष राहिलेले आहेत. त्या शेजारीच रोजगार उपलब्ध व्हावा, उद्योग यावा म्हणून पैसा पण काच कारखान्याची आहे. तर ह्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळामध्ये काम करत असताना माझे मार्गदर्शक माननीय बाळाभाऊ भेगडे यांच्या माध्यमातून 2016 साली तालुक्यातला सगळ्यात मोठा रोजगार मेळावा घ्यायचं काम केलं. म्हणजे मी त्याच्यात एक खारीचा वाटा होतो, पण प्रत्यक्ष त्याचा अनुभव आहे. त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात आणि त्या दिवसापासून आज तागायत तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष ते साहेबांच्या माध्यमातून आहे, बाळाभाऊंच्या माध्यमातून आहे, तिथं माझा संपर्क आहे. आज देखील हुंडाई सारखी कंपनी येते, तर तिथं 275 युवकांना मागच्या 3 महिन्यामध्ये प्रत्यक्ष रोजगार देण्याचं काम माझ्या माध्यमातून आलं. म्हणजे बाळाभाऊंच्या मार्गात बाळाभाऊ सांगतात मयूर कामाला लाव, त्यांचंच सगळं श्रेय त्यांचंच आहे, पण ते मला माहिती आहे. त्यामुळे प्रभागातील लोकांना रोजगार देईन आणि त्यांचं कुटुंब स्थिरस्थावर व्हावं, समाजाला काहीतरी त्यातनं फायदा झाला पाहिजे. माझा अनुभव आहे, मग त्या अनुभवाचा माझ्या पत्नीला तर 100% ते सर्व गोष्टी माहिती आहेत.
मी काय काम करतो त्याचा अनुभव तिला पण आहे, तिला माहिती आहे. आणि त्या सर्व गोष्टी असं मग मंत्रालयात जाण्यापासनं तिथनं फंड कसा रेज होतो, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे तिथनं कसा येतो, नगरपालिकेमध्ये प्रश्न कसे मांडले जातात, प्रश्न कसे सोडवले जातात. तुम्ही म्हणताय तुम्ही प्रभागासाठी काम काय केलं, तुम्ही काय केलं, तर प्रभागाचा विचार करत असताना या प्रभागासाठी विविध कामं आहेत ती मी सुचवली होती. त्यामध्ये 2-3 उदाहरणे देतो की मी ज्या आळीमध्ये राहतो तिथली बंदिस्त गटार व्हावी यासाठी बाळाभाऊंकडे मागणी केली, प्रत्यक्ष नगरपालिकेकडे मागणी झाली. शिवाजी टॉकीजची बोळ असेल तिथं कॉन्क्रिटीकरण व्हावं असेल, 5 पांडव मंदिर असेल तिथं राहणारा परिसर असेल त्या लोकांसाठी रस्ते करण्याचा विषय असेल. आत्ता तळेगाव आमच्या प्रभागाच्या समस्या काय आहेत, तर आमच्या प्रभागात आमच्या ज्या नगरसेवकांनी सांगितलं की ह्यापूर्वी जेवढे नगरसेवक होऊन गेले त्यांनी प्रयत्न केला प्रभागाचा निवडून यायचं, म्हणजे प्रत्येकजण प्रयत्न करतो की बाबा माझ्या याच्यात चांगलं कारकिर्दीत काम झालं पाहिजे. मंगलाताई जाधव ज्या नगरसेवका आहेत, किशोर भाऊ बेगडे असतील, जे कोणी नगरसेवक होऊन गेले त्यांनी काम केलं. पण गेली 4 वर्ष झाली, 2021 साली तळेगाव नगर परिषदेची नगरसेवकांची मुदत संपलेली होती. आपल्याला त्या गोष्टी आणि 4 वर्ष झाले तळेगाव शहरात प्रशासक आहे. तळेगाव शहराच्या नियोजनाचा अक्षरशः बोजा बारा उडालेला आहे, बट्टा बोळ झालेला आहे. तुम्ही गावात या, एकही रस्ता चांगला नाही. व्यापारी माझ्या प्रभागात सर्व व्यापारी वर्ग राहतो. दुकानात बसला तर धूळ पुसायचं का गिराईक द्यायचं हा प्रश्न आहे. प्रशासन झालं, प्रशासनाकडे नगरसेवक अनेक मागणी करतात. प्रभागातील युवकांना खेळायला एकही उद्यान नाही. ज्येष्ठ नागरिक कुठं जाऊन बसणार. पाण्याचा प्रश्न होता तो कदाचित आता सोडवला गेला असेल, पण अजून सुरळीत झाला पाहिजे. स्वच्छतेचा विषय आहे, रोजगाराचा विषय आहे, ह्याला सर्वाला जबाबदार हे प्रशासन आहे. प्रशासनाचा गलथान कारभार गेली 4 वर्ष तळेगाव नगराने पाहतात आहे. वेळ प्रसंगी आता आंदोलन शहरामध्ये चालू आहेत, तात्पुरती मलमपट्टी करून उपयोग नाही. तर प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे. प्रभागाच्या समस्येची जाण आम्हाला आहे. तळेगाव शहरातल्या जो काय वसा वारसा आहे तो टिकवण्याचा आम्हाला मानस आहे. आमच्या प्रभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आमच्या समोर आहे. तळेगाव शहरामध्ये संविधान लिखाणाचं काम केलं गेलं. गोनी दांडेकरांसारखे ज्येष्ठ इतिहासतज्ञ तळेगावमध्ये राहिलेले आहेत. ते माझ्या प्रभागात राहतात, आमच्या घराच्या जवळ राहिला होते. हा सर्व वारसा आम्हाला आहे. राम मंदिरासारखं मंदिर आहे, 5 पांडवाचं मंदिर आहे तळेगावात. श्रीमंत सर सेनापती घराण्याचं ते मालकीचं मंदिर आहे. आम्हाला अभिमान आहे की भारतातलं 2 जी मंदिर आहेत त्यातलं एकमेव पांडवाचं मंदिर ते आमच्या प्रभागात आहे. प्रभागात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात आहे. त्यांची सेवा करायची आहे. आपल्या माध्यमातून सांगितले, रोजगाराचे प्रश्न सोडवले, समाजाचं काम करतोय, धार्मिक क्षेत्रात काम केले, क्रीडा क्षेत्रामध्ये काम केले, रोजगार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर निश्चितच ह्याचा फायदा माझी पत्नी जेव्हा नगरसेवक होईल ती ते प्रश्न सर्व मांडेल आणि त्याचा फायदा हा प्रभागाला होईल, त्याचा परिणामी शहराला होईल. आणि निश्चितच आमच्या प्रभागातील जनतेचा यातनं फायदाच होईल. प्रभागातील जनतेला देखील आपल्या माध्यमातून परत एकदा विनंती करतो की आम्ही आमचं सर्व माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे. आम्हाला जर पक्षांनी उमेदवारी दिली, पक्ष आम्हाला निश्चितच उमेदवारी दिली आणि आम्हाला उमेदवारी दिली तर आपले सर्व प्रश्न मांडायचे जबाबदाऱ्या आमच्या राहील. आम्ही सेवक म्हणूनच आपलं काम करू. प्रतिष्ठित न होता सर्वसामान्यांचा आवाज होण्याचं काम आम्ही करू आणि आपले प्रश्न नागरिकांना विनंती करतो, आपले प्रश्न आम्ही नगर परिषद माझ्या पत्नी मांडेल. तिथं पत्नी नगरसेवक होईल. पती म्हणून मी नगरसेवक पद कधीही मिळवणार नाही किंवा आमचा परिवार नाही, तर प्रत्यक्ष पत्नीच काम करेल हा विश्वास देखील आपल्याला या ठिकाणी देतो. मला इथं थोडं सुचवायचंय की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं महिला असते असं म्हटलं जातं. तर आज मी जर यशस्वी झाले तरी माझे मिस्टर त्यांच्या जोडीनं मला हे काम करायचंय आणि त्यांचे तुम्ही ऐकलंच असेल की विविध क्षेत्राची त्यांना माहिती आहे आणि मी माझ्या माहितीच्या जोरावर आणि त्यांच्या साथीनं नक्कीच मी प्रभागाचा विकास करेल यात शंका नाही. प्रेक्षको, या होत्या शीतल पिंगळे आणि त्यांचे मिस्टर मयूर पिंगळे. त्यांनी आपल्याला उमेदवारी का द्यावी हे सांगितलं. तसंच त्यामागील कारण मीमांसा करताना निवडून येऊ असा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे. शिवाय निवडून आल्यानंतर प्रभागातच नाही तर एकंदर शहराच्या दृष्टीने सुद्धा काय काम करणार हेही सांगितलं आहे. विशेषतः शीतल पिंगळे यांनी महिलांसाठी
राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत ज्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत त्या पोचवणार असल्याचं सांगितलंय. एकूणच त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ती सार्थ करून दाखवीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उच्च शिक्षित असलेल्या आणि काळाच्या ओघाबरोबर चाललेल्या अशा शीतल पिंगळे यांना आता उमेदवारी देतं का याच्याकडंच तळेगावच नाही तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. शिवाय त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारांचा कौल काय मिळतो आणि त्यांनी जसा आत्मविश्वास व्यक्त केला आहे तिकीट मिळालं तर त्या निश्चित निवडून येतील असं सांगितलं आहे. तर त्यांना त्यासाठी उमेदवारीसाठी त्या जोडीनं त्यांना विजयासाठी सुद्धा आपला आवाज कडून शुभेच्छा आहेत. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा असा विषय घेऊन लवकरच भेटू. धन्यवाद. नमस्कार.